बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। वंताराच्या सीईओंना नांदणीत न जाण्याची पोलिसांनी विनंती केली आहे। वंताराचे सीईओ कोल्हापूर विमानतळावर पोहोचले आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वंताराचे सीईओ अजून सुद्धा विमानतळावरच थांबले असल्याची माहिती आहे। हत्तीनीच्या मुद्द्यावरून चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, तर हत्तीनीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांकडून मोहीम सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर वंताराच्या सीईओंना गावामध्ये येण्यास पोलीस प्रशासनाकडून न जाण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे सर्व अधिकारी विमानतळावरच थांबले असल्याची माहिती आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, या संदर्भात अधिकची काय अपडेट? माधुरी, कोल्हापूर एअरपोर्टवरतीच वंताराचे सीईओ जे आहेत ते गेल्या अर्धा तासांहून अधिक काळ जे आहेत ते थांबलेले आहेत। त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता जे आहेत ते चर्चा करताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं माधुरी हत्तीनीला नान्नीमधून नेण्यात आलं होतं, त्यानंतर ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, ज्या पद्धतीनं दगडफेक झाली होती, तशीच काहीशी परिस्थिती पुन्हा एकदा त्या ठिकाणी निर्माण होऊ नये म्हणूनच पोलीस अधीक्षक जे आहेत ते त्यांना विनंती देखील करताना पाहायला मिळतात। शिवाय नान्नीचे मठाधिपती जे आहेत महास्वामी ते स्वतःच नान्नीवरून कोल्हापूर विमानतळाकडे येण्यासाठी आता रवाना झालेत अशी देखील माहिती आता मिळते। त्यामुळे याच विमानतळावरती या दोघांमध्ये चर्चा देखील होणार आहे। ज्या उद्देशानं सीईओ जे आहेत ते त्या ठिकाणाहून आलेले आहेत त्यांच्यामध्ये चर्चा होणं गरजेचं होतं आणि म्हणूनच महास्वामींना याच ठिकाणी एअरपोर्टवरती बोलवण्यात आले अशी माहिती मिळते। आतमध्ये जर बघितलं तर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता असू देत, वंताराचे सीईओ असू देत, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह काही नेते त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळं निश्चितच आहे काही वेळातच या ठिकाणी महास्वामी या ठिकाणी येतील आणि त्यांच्याबरोबर चर्चा जी आहे ती होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळं आजच्या चर्चेनंतर नेमका निर्णय काय होणार आहे याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या असले तरी दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून देखील खबरदारी या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात। माधुरी, नक्कीच शेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेटसाठी।